आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र क्षणाची परमेश्वर जो होता, जो आहे व जो येणार आहे, तो सर्वसमर्थ प्रभुदेव, हे महासृष्टी उत्पन्न करत्या पवित्र प्रेमळ प्रभू, गेल्या जन्मदिवसापासून तर आतापर्यंत त्या भूमीवर सुखी निरोगी ठेवलंस म्हणून तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडची शब्द म्हणे, माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. प्रेमळ प्रभू, गेली 2000 वर्षापूर्वी तू आमची आठवण केलीस. त्या कालवरीच्या टेकडीवरती आपलं प्राण दिलास, अमोलस रक्त सांडलंस आम्हा पाप्यांसाठी, आणि आम्हाला तुझ्या रक्ताने खंडून घेतलेलं आहेस. आणि त्याची आठवण आज करत असताना, या उत्तम शुक्रवारी प्रेमळ प्रभू, तुझ्या मुखातून निघालेले 7 शब्दावर बोलत असताना, प्रेमळ पित्या, सर्व प्रकारचं सहाय्य आणि मदत तुझ्या स्वर्गीय भंडारामधून कर. माझ्या मनचं काही न बोलता तुझ्या वचनामधून बोलण्यासाठी लागणारं मन, बुद्धी, शहाणपण तुझ्या स्वर्गीय भंडारामधून तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रियाने गोड नावात मागतो, म्हणतो ऐक आणि कबूल कर. आमेन. आज आपण वलांडण हा सण साजरा करत आहोत. ह्याच दिवसाला उत्तम शुक्रवार असं म्हटलं जातं आणि गुड फ्रायडे म्हणून हा सर्व जगभरामध्ये आज सण साजरा केला जातो. पूर्वी वलांडणाचा सण साजरा करत होते. वलांडण म्हणजे जुना करार ओलांडून पुढे जाणे. येशू ख्रिस्ताने जुना करार ओलांडून नवीन करार ख्रिस्ताने स्थापन केला. आज दुपारच्या वेळेस सर्व जगामध्ये गुड फ्रायडे हा दिवस साजरा केला जात आहे. गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार. या दिवशी मानवासाठी येशू ख्रिस्ताने चांगले काम केले आहे. ते म्हणजे मानवाला पापाच्या खाईतून वर काढले आहे. त्याने स्वतःचा प्राण दिला, निष्कलंक आणि पवित्र रक्त सांडले, त्याच्या रक्ताने मानवाला खंडून घेतले. आज आपण गुलगुता टेकडीकडे पाहिले असता आपणास येशूचा वधस्तंभ व त्याला छळणारे रोमी लोक दिसत आहेत. 8 दिवसापूर्वी येशूला होसान्ना होसान्ना म्हणणारे लोक आज मुख्य याजक, शास्त्री, परोशी यांच्या म्हणण्यावरून येशूला वधस्तंभी खिळा आणि बरब्बाला सोडा असे म्हणत आहेत. हे सर्व लोक भाड्याने आणले होते असे एका दंतकथेमध्ये म्हटलं आहे. येशू ख्रिस्ताला धरल्यापासून त्याचा 8 तास न्याय चालला होता. 6 तासामध्ये 5 अधिकाऱ्यासमोर त्याची चौकशी चालली होती. त्या कालवरीच्या टेकडीवरील ते भयानक दृश्य आज डोळ्यासमोर ठेवले असता रोमी लोक त्याला वधस्तंभावर 3 खिळ्यावरती टांगताना आपणास दिसत आहे. रोमी लोकांनी येशूला 3 खिळ्यावर टांगले आहे, पण आजपर्यंत आपण त्याला रोज कितीतरी खिळे ठोकतो व दुःखी करतो. ते आपल्या वाईट वागण्याने, पापाची जाणीव झाली असताना देखील घोर पातक करतो, त्याच्या रक्ताचा अपमान करतो. इब्री 10:29 आणि 31, तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो अधिक दंडास पात्र ठरेल. म्हणून तुम्हास वाटते जिवंत देवाच्या हाती सापडणे भयंकर आहे, तरी त्या येशूला प्रत्येक वर्षी आपण वधस्तंभावर टांगतो. इब्री 6:6, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे, कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. तो पुन्हा गायीच्या गोठ्यात जन्म घेणार नाही, पुन्हा वधस्तंभावर मरणार नाही, तर वैभवशाली आणि पराक्रमी राजा म्हणून या जगाचा न्याय करण्यासाठी लवकर येत आहे. त्या येशूने प्रत्येकाला पश्चाताप करण्याचा हा काळ दिला आहे. आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. ख्रिस्ताने आपल्यासाठी महान असे कार्य केले आहे की ते यासाठी की कोणाही मनुष्याचा नाश होऊ नये, तर त्या प्रत्येकाने आपल्या वाईट मार्गावरून मागे फिरावे व जिवंत राहावे, यातच देवाला संतोष आहे. यहेजकेल 33:11, पहिला मनुष्य आदाम हा बिना आईचा जगात आला आणि दुसरा मनुष्य येशू हा बिना पित्याचा जगात आला. येशू वधस्तंभावर असताना जे महान 7 शब्द बोलला ते सहज बोलावे म्हणून तो बोलला नाही, त्यामध्ये मोठा गहन अर्थ भरला आहे. उत्तम शुक्रवारी ख्रिस्ताने आपल्यासाठी चांगले काम केले आहे ते हे की त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकले. ते आपल्या हातापायाचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. वाईटापासून आपले हात व पाय मागे वळण्यास प्रेरणा मिळावी. त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला, तो मानवाच्या बुद्धीला प्रेरणा मिळावी. म्हणून त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, तो मानवाने आपले अंतःकरण नेहमी स्वच्छ व पवित्र ठेवावे आणि त्यात चांगल्या गोष्टी साठवून ठेवाव्यात.
3.5 वर्ष येशू बोलला ते महान कार्य आहे. असे महान कार्य करून येशू पहिला शब्द वधस्तंभावरील पहिला शब्द बोलत आहे. लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34वे वचन, हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हा क्षमेचा उद्गार येशू ख्रिस्त बोलत आहे. कोण असा आहे की आपल्या हातापायामध्ये खीळ ठोकले असताना देखील ह्यांना क्षमा कर असे म्हणणारा? जगामध्ये एकच येशू असा आहे. क्षमाशीलतेचा कित्ता येशूने जगाला पटवून दिला. इतिहासामध्ये कधीही न सुटणारा प्रश्न येशूने मोकळा केला आहे. तो म्हणजे मनुष्य मेल्यानंतर काय, स्वर्गात गेल्यानंतर काय, न्याय आहे किंवा नाही ते समजले नसते. असे असताना दृष्ट यहुदाने 30 रुपयाच्या मोहामुळे येशूला धरून दिले. 30 रुपये पूर्वी गुलामाची किंमत होती. गुलाम म्हणून येशूला विकले. मूळ यहुदा इस्रायल राष्ट्राचा देशभक्त होता आणि राष्ट्राच्या प्रेमामुळे त्याने येशूला धरून दिले. यहुदा चोर होता. धर्मदानाची पेटी डब्बी त्याच्याकडे होती. तिच्यामध्ये जे काही टाकले जात होते तो ते चोरून घेत असे. योहान 12:4-6, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून गरीबास का दिले नाही असे यहुदा म्हणतो. त्याला गरीबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला नाही, तर तो चोर होता म्हणून तो असे म्हणाला. येशूला चिकटून राहुल देखील त्याचा त्याग यहुदा करतो. आपण तसे करू नये. धरून नेल्यानंतर याजकाच्या घरी नेले. पेत्र त्याच्या मागोमाग चालला होता, पण कोंबडा अरवण्यापूर्वी पेत्राने 3 वेळा येशूला नाकारले. पेत्राप्रमाणे आपणास ख्रिस्ती म्हणून घेण्याची लाज वाटते. पेत्राप्रमाणे आपण उघडपणे ख्रिस्ताला नाकारतो. ज्याला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल त्याला माझ्या स्वर्गीय पित्यासमोर त्याचीही मला लाज वाटेल. तो गुप्त विचार जाणणारा देव आहे. पेत्राकडे येशूने पाहिले तेव्हा पेत्र बाजूला जाऊन हंबरडा फोडून रडला. आपणाला आपल्या पापासाठी रडण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, श्रीमंत तरुण, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबास वाटून दे. आणि तो फार श्रीमंत असल्यामुळे त्याने ख्रिस्ताकडे पाठ फिरून निघून गेला. ख्रिस्ताकडे पाठ फिरून तो तरुण श्रीमंत निघून गेला. जीवनामध्ये आपण देखील ख्रिस्ताकडे पाठ फिरून निघून जातो. तो म्हणतो, मी दाराशी उभा आहे आणि मी तुमचे दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून आपल्या अंतःकरणाचे दार उघडेल त्याच्याबरोबर मी आज जाईन व त्याच्याबरोबर जेवेन. त्यांच्यासाठी अंतःकरणाचे द्वार उघडे करून त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करणे आज काळाची गरज आहे. त्याच्या तोंडात मारले, काट्याचा मुकुट घातला, 49 फटके मारले, तरी तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, हे प्रभू, आमच्या अपराधांना जशी क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. हे बापा यांना क्षमा कर, हे वाक्य तो एक कैवारी म्हणून बोलला आहे. 3.5 वर्ष तो येशू क्षमाशीलतेच्या तत्वावर बोलत होता. तो म्हणतो, जे पातकी नाहीत त्यांना क्षमेची गरज नाही. पातक्यांना क्षमेची गरज आहे, निरोग्यास डॉक्टरची गरज नाही. येशू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा प्राण देतो. ख्रिस्ताच्या रक्तामुळे जगातील सर्व लोक अग्नीच्या ज्वालेमधून वाचले. उदाहरणार्थ, उधळा पुत्र, व्यभिचारी स्त्री, पश्चातापी चोर इत्यादी. येशू म्हणतो, मानव कितीही पापी असला तरी त्यास मी ताराव्यास आलो आहे. एका पश्चातापाबद्दल स्वर्गात कितीतरी आनंद होतो. इतर ठिकाणी पाप्याला क्षमा नाही, परंतु येशू ख्रिस्त एक असा आहे की आकाशाखाली पृथ्वीवर येशू नावाशिवाय कोणीही तारण करू शकत नाही. येशू ख्रिस्त मानवाला तारणासाठी या जगात आला, नाहीतर वयात जगात आला म्हणून तो त्याला मारणाऱ्यांसाठी वधस्तंभावर असताना देखील पित्याकडे विनंती करतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. हा क्षमेचा उद्गार तो वधस्तंभावरून त्याने हा उच्चारला आहे. या ठिकाणी पहिला शब्द पूर्ण होत आहे. त्यानंतर आपण दुसरा शब्द पाहूया. लूक शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि 43वा वचन.
तो त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. या ठिकाणी दुसरा शब्द जो आहे तारणाचा उद्गार वधस्तंभावर असताना येशूने बोललेला आहे. येशू वधस्तंभावर असताना त्याच्या बाजूला 2 चोर टांगले होते व मध्ये येशूला टांगले, कारण हा पाप्यामध्ये वावरला म्हणून याला चोरांच्या मध्ये टांगले. तेव्हा येशू आपणा क्षमा करतो किंवा नाही हे पाहण्यासाठी एक चोर त्याला म्हणाला, तू जर देवाचा पुत्र असशील तर आमचीही सुटका कर आणि तुझीही सुटका कर. पण उजव्या बाजूच्या चोराने डाव्या बाजूच्या चोराची कान उघडणी केली आणि म्हटले, तुझी माझी शिक्षा यथायोग्य आहे. आपण पाप केला आहे, चोरी केली आहे आणि ही शिक्षा आपली यथायोग्य आहे. पण याने काही पाप केले नाही, तू देवाला देखील भीत नाहीस काय? उजवीकडचा चोर येशूला म्हणाला, हे येशू, तू राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. वधस्तंभावर असताना 2 लोक वाचले गेले. पहिला मनुष्य बरब्बा, दुसरा पश्चातापी चोर. न्यायाच्या दिवशी उजवी डावी आहे आणि न्याय करणारा ख्रिस्त आहे. शास्त्री आणि परुषी म्हणतात, पापी स्वर्गात जाऊ शकतात का? ते येशूने सिद्ध करून दाखवले, होय, पापी देखील स्वर्गात जाऊ शकतात. मृत्यूनंतर नीतीचे कार्य, मृत्यूनंतर जीवन आहे, मृत्यूनंतर न्याय आहे. येशूच्या रक्ताने धुतलेला पहिला पापी कोण असेल तर हा पश्चातापी चोर. 2000 वर्षापूर्वी येशूने आमची आठवण केली व म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. उदाहरणार्थ, मधल्या झाडाचे फळ खाऊ नका असे आदाम हवेला सांगितले आणि आदाम हवेनी देवाची आज्ञा मोडून ते शापित झाले आणि पाप जगामध्ये आले. आजही आमचा येशू मध्येच टांगलेला आहे. जो माझे शरीर खाईल तो मरणार नाही, जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. त्या ठिकाणी 3 वधस्तंभ होते. पहिला वधस्तंभ होता बंडाचा वधस्तंभ, पश्चातापी वधस्तंभ आणि तारणाचा वधस्तंभ. बंडाचा वधस्तंभ हा आहे की या चोराने प्रभूची निंदा केली व या ठिकाणी सैतानाने येशूला मोह दाखवला की तुझी सुटका कर आणि आमचीही सुटका कर. प्रियानो, यादेन बॅगेमध्ये हवेला मोहात पाडणारा, भुरळ घालणारा हाच तो सैतान. फळ खाण्यास भाग पाडले व पाप जगात आले. तोच सैतान येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याला अरण्यात घेऊन गेला आणि म्हटला, धोंड्याच्या भाकरी कर असे येशूला त्याने सांगितले. पण येशू त्याच्या मोहाला बळी पडला नाही, कारण येशूने त्याला त्याच्यापासून हकलून लावले. आणि आज तोच सैतान येशू वधस्तंभावर असताना त्याला म्हणतो, तुझी सुटका कर आणि आमची सुटका कर. येशूच्या मध्ये सामर्थ्य होते म्हणून तो मोहात पडला नाही. तसे झाले असते तर पाप वाढले असते आणि तारण झाले नसते. आजही तो सैतान येशू वधस्तंभावर असताना त्याला मोह दाखवतो व त्याची निंदा करतो आणि त्याच्या विरुद्ध बंड करतो. हा बंडाचा वधस्तंभ. दुसरा वधस्तंभ आहे पश्चातापी वधस्तंभ. योहानाच्या संदेशामध्ये सांगितले आहे, पश्चाताप करा. हा तारणाचा मूळ पाय आहे. पश्चाताप म्हणजे पापाची कबुली. मार्क वर्तमानाचा 1 अध्याय 15वे वचन, काळाची पूर्णता झाली आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा, कारण देवाचे राज्य जवळ आले आहे. इर्माया 31:19, मी वळल्यावर पश्चाताप केला, मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर बढवू लागलो. माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजित झालो. होशे 14:1-2, हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेनेच आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. खरा पश्चाताप कार्याच्या रूपाने होतो. उदाहरणार्थ, उधाळ्या पुत्र, व्यभिचारी स्त्री, पश्चातापी चोर या सर्वांनी मनापासून पश्चाताप केला. आपणासाठी हीच गरज आहे. हाच तो खरा पश्चातापी वधस्तंभ. म्हणून येशू त्या चोराला म्हणतो, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि तिसरा वधस्तंभ जो आहे
तारणाचा वधस्तंभ. तारणाचा वधस्तंभ हा आहे केवळ येशूच्या वधस्तंभामध्ये आपले तारण आहे. मरिया नाही, फादर नाही, आई वडील नाही, आकाशाखाली पृथ्वीवर येशू नावाशिवाय कोणी तारण करू शकत नाही. येशू म्हणतो प्रत्येकाने आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. जो आपला पश्चातापी वधस्तंभ घेऊन येतो त्यास आरोग्य प्राप्त झाले. त्याने आमचे व्याधी स्वतःवर घेतले. आम्हाला तारण मिळावे म्हणून आम्ही पापापासून मागे फिरून जिवंत राहावे म्हणून येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी मरण सहन केले. तारणाच्याच वधस्तंभामध्ये आमचं तारण आहे. तोच वधस्तंभ सदैव डोळ्यासमोर ठेवून पश्चातापी अंतकरणाने येशूला शरण जाऊया. तो म्हणतो मी भग्न आणि अनुतृप्त हृदय तुच्छ मानणार नाही. यशाया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आपण त्याला शरण जाऊ. तो तारणाचा वधस्तंभ आपणास म्हणेल मी तुला खचित खचित सांगतो तू आज मज बरोबर सुख लोकात असतील. या ठिकाणी दुसरा शब्द हा पूर्ण होत आहे आणि त्यानंतर आपण तिसऱ्या शब्दाकडे वळणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 26 आणि 27 वचन असं आहे. आईला म्हटले बाई पहा हा तुझा पुत्र. मग त्या शिष्याकडे पाहून त्याने म्हटले मुला पहा ही तुझी आई. या ठिकाणी हा ममतेचा उद्गार वधस्तंभावरून असताना येशू उद्गारतो. येशू वधस्तंभ घेऊन जात असताना येरुशलेमेच्या कन्या त्याच्या मागे रडत शोक करत चालल्या होत्या. त्यांच्याबरोबर येशूची आई मरिया, त्याची मावशी ह्याही होत्या. येशू त्यांना म्हणतो येरुशलेमेच्या कन्यांनो तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा. त्यांनी वाईट मार्गावरून मागे वळावे म्हणून शोक करा. जेव्हा मरियेसमोर येशूला मारतात तेव्हा तिला दुःख होते, ती शोकाकुल होते. उदाहरणार्थ गाय वासरापासून वेगळी केल्यानंतर जशी गाय हंबरडा फोडते त्याप्रमाणे येशूला मरियेसमोर मारत असताना ती हंबरडा फोडून ओरडते. तिच्या समोर त्याला मारतात, हातापायामुळे ती खिळे ठोकले जातात, काटाचा मुकुट त्याच्या डोक्यात घालतात, त्याच्या शरीरामधून घळघळ रक्त वाहते. ते सर्व पाहून मरिया हंबरडा फोडून रडत होती. हे सर्व पाहून तिच्या हृदयाच्या चिंधड्या होत होत्या. दूताने दर्शन दिले होते तेव्हा तिला सांगितले होते तुझ्या हृदयात तलवार खुपसल्यासारखे दुःख तुला होईल. तिच्या समोर येशूला दृष्टतेची वागणूक देत होते. रोमी लोक फार क्रूर होते. ती म्हणते जे फटके माझ्या बाळाच्या अंगावर बसतात त्याने माझ्या हृदयाला मात्र भोके पडतात. जसा द्राक्षेच्या वेलीवर द्राक्षेचा घड लोंबकळतो त्याप्रमाणे माझा बाळ त्या वधस्तंभावर लोंबकळत आहे. मरिया त्याची आई होती म्हणून ती रडत होती. पण हे सर्व दुःख आम्हा पाप्यांसाठी येशूला सहन करावे लागत आहे याचा आपण कधी विचार केला आहे काय? कधीच नाही. यशाया 53:4 आणि 5. खरोखरच आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले अशा मी त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतले आहे. त्या येशूकडे आम्ही आमचे पश्चातापी वधस्तंभ घेऊन फिरलो काय? कधीच नाही. उलट त्याला दुःख देतो. ते आमच्या वाईट वागण्याने. ज्या तोंडाने पवित्र वचने वाचतो, प्रार्थना करतो, त्याच तोंडाने शिवीगाळ करतो, खोटे बोलतो, जाणून बुजून हे पाप येशू विरुद्ध आम्ही करतो. आमच्यासाठी तो येशू ख्रिस्त मेला हे विसरून जातो. मरियेने आपला तारणकर्ता ओळखला होता. ती तारणकर्त्यासाठी रडत होती. तसेच आम्हाला आमच्या तारणकर्त्यासाठी रडण्याची गरज आहे. मरियेची जशी त्याने काळजी घेतली तशी तो आमची देखील काळजी घेईल. मरियेला म्हातारपणापर्यंत योहान सांभाळील अशी खात्री त्याला होती. म्हणून तो म्हणतो बाई पहा हा तुझा पुत्र आणि मुला पहा ही तुझी आई. मरियेला तो बाई हे शब्द उच्चारतो. मरियेला बाई म्हणतो. आज तो मरियेबरोबर बोलतो तो स्वर्गीय भाषेमध्ये बोलतो. ज्यावेळेस काना गावामध्ये
लग्नाच्या ठिकाणी द्राक्षरस संपला. योहान 3:4 कानागावी लग्नाच्या ठिकाणी द्राक्षरस संपला तेव्हा मरियेने त्याला म्हटले पाण्याचा द्राक्षरस कर असे त्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाई तुझा माझा काय संबंध? आणि आजही या ठिकाणी तो तिला बाई पहा तुझा पुत्र आणि मुला पहा ही तुझी आई असे उद्गार काढतो. मरियेला येशू बाई म्हणतो. 30 वर्ष ती त्याला सांभाळणारी जगिक आई या नात्याने तिच्याबरोबर वागला. 3.5 वर्ष तो तिच्याबरोबर मला सांभाळणारी जगिक बाई या नात्याने वागतो. कारण योहान 1:1 मध्ये म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देह झाला. तोच प्रारंभी देवासह होता. मरिया अस्तित्वात नव्हती तेव्हापासून देव अस्तित्वात होता. देवानेच मरियेला निर्माण केले. त्याच मरियेच्या कर्वे देवाने पुत्राला जगात पाठवले. 33.5 वर्षाचा काळ येशू समोर क्षुल्लक काळ आहे. 33.5 वर्ष मरियेने येशूला दत्तक घेतले होते. तो तिचा पुत्रच नव्हता, देवाचा पुत्र होता. कारण पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यांचा मिळून देव आहे. पिता पुत्रामध्ये आणि पुत्र पित्यामध्ये. पुत्रा वाचून पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपल्यालाही दुःख झाले म्हणजे आपण आई ग अशी आरोळी मारतो. पण या ठिकाणी येशू आईला हाक मारत नाही तर पित्याला हाक मारतो. हे बापा ह्यांना क्षमा कर. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. संबंध आहे तो पिता पुत्राचा. या ठिकाणी तो पिता पुत्राचा तो पित्याला हाक मारतो. त्याने दाखवून दिले ही मला सांभाळणारी बाई आहे. उदाहरणार्थ गारगोटीपासून लाल वेगळा केला जातो तसं येशूला मरियेपासून वेगळं केलं जातं. मरिया जर दैवी स्त्री असती तर तिने येशूला वधस्तंभावर मदत केली असती. आम्ही प्रत्येक वर्षी त्या मतमाऊलीला नवस करतो आणि देवाचं वचन आहे, देवाची आज्ञा आहे, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती तयार करू नको. तरी लोक प्रत्येक वर्षी त्या मतमाऊलीला नवस करतात आणि तिच्याजवळ जातात. जी मरिया येशू ख्रिस्ताला मदत करू शकली नाही, त्या पुत्राला मदत करू शकली नाही, ती तुम्हाला आणि मला मदत करू शकणार नाही. देव प्रत्येकाच्या विनंत्या मान्य करतो. कारण मरिया रडत आहे हे येशूने पाहिले होते व तिची त्याने विनंती मान्य केली. जर आम्हाला सत्य समजले आहे तर सत्य कोरी मूर्ती करू नकोस असं असताना देखील लोक मतमाऊलीच्या मूर्तीसमोर माळ जपतात आणि तिला आपल्या गाण्याने सांगतात. जी मरिया आपल्या स्वपुत्राला काही मदत करू शकली नाही ती तुम्हाला आणि मला मदत करू शकणार नाही. येशू एकच आहे की तो प्रत्येकाच्या विनंत्या मान्य करतो आणि म्हणून तो म्हणतो की आपल्याला मदत करतो आणि आपली काळजी घेतो. जसे त्या मरियेची त्याने काळजी घेतली. तिला म्हटले बाई पहा तुझा पुत्र आणि शिष्याला म्हटले मुला पहा ही तुझी आई. एक उदाहरण असं आहे की एका गवताळ प्रदेशामध्ये आग लागते आणि त्या आगीमध्ये एक मूल आणि त्याची आई सापडते. आग जवळ येते आणि आई बघते आता मूल आणि मी ह्या आगीमध्ये मरणार आहे म्हणून ती हाताने खड्डा बनवते. खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये मुलाला टाकते आणि त्यावरती ती झोपते. खड्ड्यावर जवळ अग्नी आल्यानंतर ती माता जळून भस्म होते परंतु ते मूल वाचलं जातं. जसं त्या मातेने आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण दिले तसे ख्रिस्त माऊलीने आपल्यासाठी त्याचे स्वतःचे प्राण दिले. तुम्ही आणि मी जिवंत राहावं म्हणून तो तुमच्या आणि माझ्यासाठी मारला गेला. म्हणून स्वर्गात नाते नाही म्हणून तो मरियेला म्हणतो बाई पहा तुझा पुत्र आणि मुला पहा ही तुझी आई. या ठिकाणी 3रा शब्द पूर्ण होत आहे. यानंतर आपण 4थ्या शब्दाकडे जाऊया. मत्तई शुभवर्तमानाचा 27वा अध्याय आणि 46वा वचन. माझ्या देवा तू माझा त्याग का केला आहेस? हा दुःखाचा उद्गार येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना बोलत आहे. तू माझा त्याग का केलास असा तो पित्याला प्रश्न विचारतो आहे. येशू क्षमाशीलतेचा कित्ता घालून दिला.
पापी स्वर्गात जाऊ शकतात हे त्याने सिद्ध करून दाखवले. मरेप्रमाणे तो प्रत्येकाची काळजी घेतो हे 3 शब्दामध्ये आपण पाहिलं आहे. माझा त्याग का केला आहेस असा तो पित्याला प्रश्न विचारतो. सर्व जगाचे पाप त्याच्या शिरावर होते. एदेन बागेतील पापामुळे मी तुझा त्याग केला. अब्राहमने ज्या डोंगरावर इसाकाचा वध करण्यासाठी इसाकाला नेले होते त्याच डोंगरावर पित्याने आपला पुत्र वर टांगला आहे, कारण सर्वांनी त्याच्याकडे वर पाहावे. मोशेच्या वेळी वेलीवरील सापाकडे पाहिले जात असता, पाहिले म्हणजे माणसं जगत होते, जे पाहणार नाहीत ते मरत होते. आजही सर्व मानवांनी जिवंत राहावे म्हणून मी तुझा त्याग केला. पूर्वी मोशेच्या वेळी प्रार्थनेसाठी विशेष प्रकारच्या लांबी रुंदी उंचीचा तंबू असे. त्या तंबूमध्ये 2 पडदे होते. 2 पडद्यामुळे त्या ठिकाणाचे 3 भाग होत होते. पहिला समोरील भाग, मधला भाग आणि तिसरा शेवटचा भाग. पडद्यासमोरील भागामध्ये सर्वसामान्य लोक आपण आणलेली अर्पण अर्पत असत. त्या ठिकाणी एक गंगाळ व वेदी आहे. लोकांनी आणलेले अर्पण वेदीवर अर्पण करण्यासाठी वेदी होती. लोकांनी आणलेले अर्पण करण्यासाठी याजकाने गंगाळामध्ये पाणी घेऊन हात शुद्ध धुवून घेत असत व नंतर अर्पण अर्पित असत. निर्गम 30:17 आणि 21. मग परमेश्वर मोसेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावी, ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावेत. अरोहन व त्याचे मुलगे यांनी आपले हात पाय धुवावे. दर्शन मंडपात जातेवेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. दर्शन मंडपात जातेवेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. अरोहन व त्याचे वंशज यांच्यासाठी हा पिढ्यानं पिढ्या निरंतरचा विधी व्हावा. पहिला दुसरा भाग जो आहे पवित्र स्थान. पवित्र स्थानात याजक असे. याजकाशिवाय पवित्र स्थानात कोणी जात नसत. लोकांनी आणलेले अर्पण याजक त्या ठिकाणी आणत असत. तिसरा भाग जो आहे परमपवित्र स्थान, ज्या ठिकाणी प्रमुख याजक असे. मुख्य याजकाशिवाय परमपवित्र स्थानात कोणीही जात नसे. याजक सुद्धा नाही, कारण परमपवित्र स्थानात देवाचा सहवास होता. मुख्य याजक एका वर्षातून एका वेळेस परमपवित्र स्थानात जात असे व गुडघे उपडे पडून परमेश्वराबरोबर बोलत असे. त्यामुळे परमेश्वर व मनुष्य एकमेकाला दिसू शकत नव्हते. म्हणून पडद्याच्या शेवटच्या भागामध्ये परमपवित्र स्थान होते. पडद्यासमोरील लोकांना परमपवित्र स्थानात काय चालले आहे हे समजत नसे. परमेश्वर मुख्य याजकाबरोबर पवित्र कोशा बांधून बोलत असे. इब्री 1:1. प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशांशातून प्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे बोलत असे. देव मनुष्यांना दिसत नाही, कारण देव पवित्र आहे, मनुष्य पापी आहे. निर्गम 3:2. मोशे बरोबर झुडपातून अग्नीद्वारे देव बोलला. इतके मानव व देव यांच्यामध्ये अंतर आहे. परमपवित्र स्थानातील पडद्यावरील 3 रंग आहेत. हबकुक याचा 1 अध्याय आणि 13वं वचन. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की तुझ्याने दृष्टता पाहवत नाही. दुसरा इतिहास 16:9. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात. जे सात्विक चित्ताने त्याच्याबरोबर वर्ततात त्यांच्याशी तो त्याचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. आणि येशूच्या अंगावर 3 रंग होते. पहिला रंग किरमिजी रंग, जांभळा रंग आणि निळा रंग. किरमिजी रंग हे दर्शवतो म्हणजे अशुद्धपणा, पापाने मलिन झालेला हा रंग दर्शवतो. जांभळा रंग शुद्ध व पवित्रपणाचे दर्शक हा रंग दर्शवतो. निळा रंग पापाची क्षमा हा रंग दर्शवतो. उदाहरणार्थ आकाशात ढग दिसले म्हणजे आकाश निळे दिसतात. तसे येशूच्या रक्ताने आपण शुद्ध झालो आहोत आणि आपण जिवंत राहावे अशी देवाची इच्छा आहे. आपणा सर्वांच्या पाप क्षमेसाठी ख्रिस्त त्या कालवरीच्या टेकडीवरती वधस्तंभावर टांगला गेला. प्रियांनो, पडदा हा जगिक मंदिरातील पडदा नव्हता. पवित्र स्थानातील पडदा हा आहे की येशूच्या अंगावर तो आहे. येशूचे शरीर फाटले म्हणजे पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला आणि पृथ्वीवर अंधार पडला. किरमिजी रंग त्याच्यावर आहे म्हणजे आपणा सर्वांचे पाप त्याच्या शिरावर आहे. जांभळा रंग हा आहे की येशू शुद्ध व पवित्र आहे.
निळा रंग आपल्याला पापाची क्षमा व्हावी व आपण शुद्ध व पवित्र व्हावे, त्याने घालून दिलेल्या आज्ञेचे पालन करावे. येशूचे शरीर वधस्तंभावर फाटल्यामुळे परमपवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला आणि आपण समक्ष देवाबरोबर आता बोलू शकतो. इर्मया 33:3 मध्ये म्हटलेलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहीत नाही तशा मोठ्या आणि गहन गोष्टी तुला सांगेन. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आमचे पाप धुतले गेले. शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी निष्कलंक निर्दोष कोंकरा वधला गेला. पातक व देव एकत्र राहू शकत नाही. देव पापाचा त्याग करतो पण पाप करणाऱ्यावर प्रीती करतो. सर्व जगाचे पाप त्याच्या शिरावर होते, म्हणून पित्याने पुत्रापासून तोंड फिरवले व पृथ्वीवर अंधार पडला. पाप हे अंधाराचे प्रतीक आहे. यशाया 9:2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. येशू जगाचा प्रकाश आहे. पित्याने पुत्राचे हाल पाहिले असते तर त्याला खाली उतरवले असते, त्याची त्याला दया आली असती आणि आपले तारण झाले नसते. पण शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी पित्याने तोंड फिरवले. कलसे 2:14 आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र रद्द केले. पुत्रा वाचून पित्याकडे कुणी जाऊ शकत नाही. एक उदाहरण असं आहे की एक रेल्वे लाईनच्या कडेला एक मेंढपाळ मेंढरं पाळत असतो आणि पावसाच्यामुळे रेल्वेचा पूल कोसळून पडलेला असतो. तो मेंढपाळ मुलगा तो पडलेला पूल बघतो आणि भरधाव वेगाने येणारी रेल्वे पाहतो आणि मग ते विचार करतो की जर आता हे रेल्वे ह्या खड्ड्यात गेली तर रेल्वेमधील सर्व प्रवासी मरतील. म्हणून तो मुलगा रेल्वेच्या विरुद्ध दिशेने थांबा थांबा असा हात करत रेल्वेकडे धावत होता. रेल्वे भरधाव वेगाने येत होती. समोरून चालकाने पाहिलं कोणतरी धावत येतंय म्हणून त्याने गाडीचा वेग कमी कमी केला. परंतु जसा तो जवळ आला तसा ते पडलेल्या पुलाजवळ येऊन गाडी थांबली. परंतु ते मूल त्या गाडीखाली कटलं गेलं, मारलं गेलं. तो मुलगा गाडीखाली मारला गेल्यामुळे त्याच्या रक्ताने गाडीतील कित्येक लोकांचे प्राण वाचले गेले. त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या रक्तामुळे जगातील सर्व लोकांचे प्राण वाचले गेले आहेत. आणि म्हणून म्हटलं आहे की जगाच्या सर्व पापांचा भार येशूच्या शिरावर असताना देव आणि पाप एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून पित्याने पुत्राचा त्याग केला. म्हणून तो म्हणतो आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? एदेन बागेतील पापामुळं आणि जगाच्या पापाचं ओझं त्याच्या शिरावर असल्यामुळं पित्याने त्याचा त्याग केला. पित्याने पुत्रापासून तोंड फिरवलं. या ठिकाणी 4था शब्द पूर्ण होत आहे. यानंतर आपण 5व्या शब्दाकडे जाऊया. 5वा शब्द योहान शुभवर्तमानाचा 19वा अध्याय 28वे वचन, मला तहान लागली आहे. या ठिकाणी क्लेशाचा उद्गार तो उच्चारत आहे. प्रभू येशूच्या शिरावर जो वधस्तंभ होता तो फार मऊ, रंजलेला, सुंदर सोन्या चांदीचा असा वधस्तंभ नव्हता. वाटेल त्या झाडाच्या ओबडधोबड असा 2 मोठाल्या फांद्या घेऊन जड असा वधस्तंभ बनवला होता. तो घेऊन जात असताना येशू थकला होता, असहाय्य झाला होता, कारण तो खूप जड होता. म्हणून शिमोन कुर्नेकर याला त्याचा वधस्तंभ वाहण्यास लावले होते. तो गुलगुथा टेकडीवर जाईपर्यंत दमला होता. त्याला तहान लागली होती. ज्या प्रभूने जलाशय निर्माण केले, जो प्रभू जिवंत पाणी होता, तो दमला होता व त्याला तहान लागली आहे. त्याला तहान लागली आहे, ती तहान साधीसुधी नव्हती, ती मध्ये मोठा गहन अर्थ भरलेला आहे. स्तोत्र 63:1 शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. प्रभूच्या शिरावर सर्व जगाच्या पापाचे ओझे होते. त्यामुळे ओझ्यामुळे येशू इतका थकला होता की त्याला तहान लागली. प्रकटीकरण 22:17 मध्ये म्हटलेलं आहे, तहानेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. सर्वसामान्य विनीमध्ये असलेल्या प्रभूला तहान लागली आहे. देवाकडे जाण्याची त्याला तहान लागली आहे. निर्गम 17:6 मध्ये म्हटलेलं आहे, मोशेने खडकावर काठी मारून पाणी काढणाऱ्या प्रभूला तहान लागली आहे. तांबडा समुद्र अडवून धरणाऱ्या प्रभूला आज तहान लागली आहे. योहान 4:14 मध्ये, मी देईन ते पाणी कुणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. अशा म्हणणाऱ्या पाण्याच्या मालकाला तहान लागली आहे. पाण्याच्या अधिकाऱ्याला तहान कोणी लावली? स्तोत्र 69:21 तहान भागवण्यास त्यांनी मला आंब दिली. शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी त्याला तहान लागली.
नाहीतर मशी येणारा दुसरा आहे असे म्हणावे लागले असते. येशूने सिद्ध केले, तारणारा मीच आहे. दुसरे शमूएल 23:17-15. दावीद राजाला उत्कंठ इच्छा झाली आणि त्याने म्हटलं, बेथलेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी कोणी आणून मला पाजील तर फार बरे होईल. दावीद राजाच्या पदरी 3 शूरवीर होते. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या बेथलेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी घेऊन दावीद राजासाठी घेऊन आले. आणि ज्यावेळेस ते पाणी घेऊन आले त्यावेळेस दावीद राजा ते पाणी प्याला नाही. त्याने ते देवाच्या नावाने पाणी ओतले आणि तो म्हणतो की ज्यांनी आपला प्राण धोक्यात घालून माझ्यासाठी हे पाणी आणले त्यांचे मी हे रक्त प्यावे काय. येशू ख्रिस्ताने हेच केले. तो म्हणतो, माझे रक्त जो पिईल त्याला कधी तहान लागणार नाही, कारण हे उत्तम पेय आहे. बहुतांच्या पापक्षमेसाठी हे सांडले जात आहे. आपली तहान भागवण्यासाठी हे सांडले आहे. यशाया 55:1. अहो ताणेल्यांना तुम्ही सर्व जलाशयाकडे या. येशू म्हणतो, मी ताणेला असलो तरी चालेल, तुम्ही तृप्त असा. ह्या जलाशयाच्या मालकाला तहान लागली तेव्हा क्रूर रोमी लोकांनी त्याला योजोपच्या काठीवर स्पंश भरलेला आंब मिश्रित प्याला त्याच्या तोंडाला लावला. आंब ही रात्रीच्या वेळेस, पहाटेच्या वेळेस हरभऱ्याच्या झाडावर कपडा टाकून ती आंब काढली जाते आणि ती आंब घेऊन येजोब झाडाच्या काठीवर ती आंब घेऊन तो पुढचा शब्द बोलतो आहे, पूर्ण झाले आहे. आणि अशा प्रकारे हे 5 शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि 6व्या शब्दाकडे आपण जाणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 30वा वचन पूर्ण झाले आहे. ह्या ठिकाणी हा विजयाचा उद्गार येशू 6वा उद्गार बोलत आहे. पित्याने पुत्रावर जे कार्य सोपवले होते ते त्याने पूर्ण केले. वलांडनाच्या यज्ञ पशुचे काम पूर्ण झाले आहे. उत्तम शुक्रवार हा वलांडनाचा सण आहे. पूर्वी लोक या सणामध्ये आपले अर्पण परमेश्वराच्या वेदीवर पाप क्षमेसाठी अर्पण करत असत. होले पारव्याच्या जोड्या अर्पण करत, ज्याप्रमाणे माउंट मेरीला लोक नवस करून अर्पण करतात, देवामधील व मानवामधील अडभिंत पाडण्याचे काम येशूने पूर्ण केले आहे. पूर्वी माणसाला त्याच्या पापासाठी स्वतः वधस्तंभ घेऊन जावे लागत असे. स्वतःच्या पापासाठी वधस्तंभावर मारले जात होत असत. जो काट्याचा मुकुट आमच्या डोक्यात घालण्यात येणार होता तो ख्रिस्ताच्या डोक्यात घातला. जे खेळ आमच्या हातीपायी ठोकण्यात येणार होते ते ख्रिस्ताच्या हातीपायी ठोकले. जो भाला आमच्या कुशीत भोसकला जाणार होता तो रोमी लोकांनी आमच्यासाठी त्या येशूला भोसकले. आमच्या पापासाठी आम्हाला मरावे लागणार होते तो निष्कलंक निर्दोष कोंकरा आमच्यासाठी त्या वधस्तंभावर वधला गेला. इब्री 10:3-7. परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष पापाची आठवण होत आहे, कारण बैलाचे किंवा बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ, पण ह्याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो आला होता. स्वर्गीय पित्याला खुश करण्यासाठी तो आला होता. यशाया 66:3 मध्ये म्हटलेलं आहे, जो बैल कापतो तो मनुष्य वध करणारा होय. जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय. जो अन्न अर्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय. असल्या कुठल्याही पशु पक्षाच्या रक्ताने पाप धुतले जात नाही, पण त्यांच्या रक्ताने प्रत्येक वेळेस वर्षानुवर्ष पापाची जाणीव होते. परंतु आम्हा सर्व मानव जातीसाठी तो निर्दोष निष्कलंक देवाचा कोंकरा, पाप हरण करणारा देवाचा कोंकरा त्या कालवरी टेकडीवरती वधला गेला. आता आपणाला कोणत्याही पशु पक्षाचे अर्पण करण्याची गरज नाही. ख्रिस्ताने सर्व पूर्ण केले आहे. आपण नेहमी म्हणतो आम्हाला देवाचे काम करायचे, आम्हाला देवाचे कार्य करायचे आहे. देवाने तुमच्या आणि आमच्यासाठी कुठल्याही प्रकारचं काही काम शिल्लक ठेवलेलं नाही. तसं जर काही काम शिल्लक असतं तर त्या ख्रिस्ताने 6वा शब्द बोललाच नसता, पूर्ण झाले आहे. आणि
कुठलंही काम आमच्यासाठी त्याने शिल्लक ठेवलेलं नाही. आमच्यासाठी एकच काम आहे, ते म्हणजे विश्वास ठेवणे, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणे, देवाच्या आज्ञेचं पालन करणे, हेच काम आमच्यासाठी ठेवलेलं आहे. उत्पत्ती 1:31 आपण केलेले सर्व काही चांगले आहे असे देवाने पाहिले. मग सकाळ झाली, मग संध्याकाळ झाली. हा 6वा दिवस. जग निर्माण केले तेव्हा 6 दिवसात सर्व जग निर्माण केले. या ठिकाणी ख्रिस्ताने 6वा शब्द बोलला, पूर्ण झाले आहे. उदाहरणार्थ पिलिकर नावाचा पक्षी, पिलिकर नावाच्या पक्षाची चोंच लांब अंकुचीदार असते. ज्यावेळेस ती अंडे उबवते त्यावेळेस आपल्या पिल्लांना दुसऱ्या पक्ष्यांचा त्रास होऊ नये म्हणून ती वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या जमा करते आणि आपल्या पिल्लांसाठी घरटे बनवते. घरटे बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गादीसारखे गालिच्छ बनवते आणि कोणत्याही पक्ष्याचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याची काळजी घेते. हा पक्षी चांगला मोसम असला तर मासे खाऊन जगतात आणि त्या ठिकाणी मासे मिळत नसल्यामुळे त्या देशात बर्फ पडतो आणि त्या पिलांची आणि त्या पिलिकर नावाच्या मातेची उपासमार होते. तेव्हा ती पिलिकर माता फार नाराज होते, दुःखी होते, कष्टी होते की आपल्या पिलांची उपासमार होते. मग ती पिलिकर नावाची माता आपल्या अंकुचीदार चोंचीने आपली छाती फोडते. त्या छातीतून आलेल्या रक्तावर काही दिवस ती पिल्लं ती रक्त पिऊन जगत असतात. परंतु तिच्या शरीरातील रक्त संपल्यानंतर ती अतिशय दुःखी होती. नाईलाजाने ती माता उंच भरारी मारते आणि ओरडून म्हणते, तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी जे काय मला करावं लागणार होतं ते पूर्ण झाले आहे. आणि असं बोलून ती पिलिकर नावाची माता जमिनीवर प्राण सोडते. प्रियांनो, ते सर्व पूर्ण झाले आहे आणि ख्रिस्त माऊलीने तुम्ही आणि मी जिवंत राहावे म्हणून मला जे काही करावे लागणार होते ते त्याने सर्व ख्रिस्ताने पूर्ण केले आहे. तुम्ही आणि मी पिलिकर मातेप्रमाणे म्हणते, तुमच्या पापक्षमेसाठी मला जे काही करावे लागणार होते ते पूर्ण झाले आहे. यशाया 66:13 जशी एखाद्याची आई सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन. या ठिकाणी 6वा शब्द पूर्ण होत आहे, पूर्ण झाले आहे. आणि खरोखर आपल्या पापक्षमेसाठी जे काय करावं लागणार होतं ते येशू ख्रिस्ताने स्वतः सर्व पूर्ण केलं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की तुमच्या पापक्षमेसाठी जे काही करावं लागणार आहे ते पूर्ण झालेले आहे. या ठिकाणी 6वा शब्द पूर्ण होत आहे आणि आपण शेवटच्या शब्दाकडे 7व्या शब्दाकडे आपण पाहत आहोत. लूकशुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46वा वचन. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हा समर्पणाचा उद्गार येशू ख्रिस्त यावेळेस वधस्तंभावरून बोलत आहे. ज्या वेळेस पूर्ण झाले आहे हा शब्द तो बोलला त्यावेळेस त्याची सर्व कामगिरी संपली होती. योहान 10:17 आणि 18 मी आपला आत्मा परत घेण्यासाठी देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तर माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. योहान 1:1 आणि 2 प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता आणि तोच प्रारंभी देवासह होता. उदाहरणार्थ म्हातारी माणसं काठीचा आधार घेतात, मुलांचा आधार घेतात. ख्रिस्त असहाय्य झाला होता, तो जड ओझ्यामुळे पित्याचा आधार घेतो. स्वर्गीय पित्याला खुश करण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता. त्याने पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व सहन केले, स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळली. आपण जर मित्राबरोबर खेळत असू किंवा काही काम करत असू आणि आपल्या आई वडिलांनी हाक मारली, बोलावले किंवा काही काम सांगितले तर आपल्याला राग येतो. येशूला देवपित्याने सर्व जगाच्या पापाची ओझे त्याच्या शिरावर दिलं होतं. येशूला सर्व कामगिरी दिली असता पित्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो, तो नाराज झाला नाही. येशू हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला. मी आपला आत्मा तुझ्या हाती देतो. आपला म्हणजे आपल्या दोघांचा आत्मा तुझ्या हाती देतो. पिता पुत्रामध्ये व पुत्र पित्यामध्ये आहे.
पुत्रा वाचून पित्याकडे कुणी जाऊ शकत नाही. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तो म्हणतो, हो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. यशाया 11:2. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याने सर्व जगाचे पाप स्वतःच्या रक्ताने धुतले आहे. कारण यशाया 1:18 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील अपराध्याला फाशीची शिक्षा दिली जात असे. जो कोणी अपराध करीन त्याला फाशीची शिक्षा दिली जात असे. आणि असेच एक क्रॉमेल नावाच्या मुलाने अपराध केला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळेस त्याच्या प्रेयसीला हे माहीत पडलं की क्रॉमेलला आता फाशी देणार आहेत. पूर्वी फाशी देण्याची इंग्लंडमध्ये अशी पद्धत होती की जो व्यक्ती अपराध करतो त्याला फाशी देण्यासाठी 6च्या सुमारास ती फाशी दिली जात असे. आणि फाशी देत असताना त्यांच्याकडे एक फार मोठी घंटा होती आणि त्या घंट्यामध्ये एक लोलक होता. ते लोलकाला लांब असे दोरखंड बांधला जात होता आणि शिपाई लोक ते दोरखंड जोर जोराने हलवत होते आणि त्या घंटेचा नाद 6 मैल पोहोचेल इतका आवाज तो जात होता. आणि ज्यावेळेस तो आवाज जात होता त्यावेळेस लोकांना माहीत पडत होतं की आता कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या अपराध्याला फाशी देत आहेत. आणि ज्यावेळेस क्रॉमेलच्या प्रेयसीला हे माहीत पडलं त्यावेळेस ती ज्या ठिकाणी ती घंटा बांधली होती त्या ठिकाणी ती चढून गेली. तिने दोन्ही हाताने तो घंटेचा लोलक हातामध्ये जाम धरला आणि जसे शिपाई लोक तो दोर खेचत होते तसे तिच्या हाताचे रक्तबंबाळ झाले होते. परंतु त्या प्रेयसीने आवाज येऊ दिला नाही. आणि ज्यावेळेस हे शिपाई लोकांना माहीत पडलं की आवाज का येत नाही म्हणून ते त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस ही मुलगी, ती तरुण मुलगी तो लोलक धरून बसली होती आणि तिचे हात रक्तबंबाळ झाले होते. त्या मुलीला खाली उतरवलं आणि बेलचा आवाज झाला नाही म्हणून त्या ठिकाणी त्याच्या प्रेयसीने त्याचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे ख्रिस्ताने त्याचे अमोल असे रक्त सांडून आमचे प्राण वाचवले. त्याने आपल्या हातामध्ये आपल्याला कोरून ठेवले आहे. आपण त्याला आपल्या अंतःकरणात कोरून ठेवूया. आणि त्याने जसा आपल्या पित्याच्या हाती आत्मा दिला तसा आपण आपला आत्मा ख्रिस्ताच्या हाती सोपून देऊया आणि खरोखर त्याला म्हणूया की हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. देवबाप करो आपणा सर्वांना आशीर्वादित करो. या 7ही शब्द बोलण्यासाठी त्याने आपल्याला स्वर्गीय सामर्थ्य पुरवलं म्हणून त्या प्रिय प्रभूचे, येशू ख्रिस्ताचे लाख लाख धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. आमेन.